महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल मतदार व लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी महाविजयाचे शिल्पकार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 6 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील जनतेचे आभार मानण्यासाठी येणार असून नांदेडच्या मार्केट कमिटी नवा मुंढा मैदान येथे आभार यात्रा जाहीर सभेचे आयोजन केले असून या आभार यात्रा जाहीर सभेस 50,000हून अधिक नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती मंत्री तथा विधान परिषद गटनेते आमदार हेमंतभाऊ पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांनी नांदेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब हे जनतेचे आभार मानण्यासाठी नांदेड इथे येत आहेत। नवा मुंढा मैदान इथे ही सभा ठेवण्यात आलेली आहे। या निमित्तानं हजारो लाडक्या बहिणी ज्यांना मानधन माननीय शिंदे साहेबांमुळे चालू झालेलं आहे, त्याचबरोबर शेतकरी बांधव, शिवसेनेला मतदान केलेलं मोठ्या प्रमाणामध्ये मतदार, किमान 50,000 लोकांचा हा आभार मेळावा हा होत आहे। म्हणून 6 तारखेला सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास आणि एकनाथ शिंदे साहेब हे नांदेडमध्ये आहेत। जनतेला काय आवाहन करणार? जनतेला विनंती आहे की मागील 2.5 वर्षामध्ये जनतेसाठी 22 तास काम करणारा मुख्यमंत्री जनतेने बघितलेला आहे। तेव्हा वैयक्तिक भेटीसाठी सुद्धा 1 तास त्यांनी ठेवलेला आहे। ज्यांना कोणाला काही भेटायचं असेल, काही त्यांच्या समस्यांची निवेदन द्यायची असतील तर त्यांनी सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहावं आणि शिवसेनेवरचं जे काही आपलं प्रेम आहे ते दाखवून द्यावं, हे जनतेला माझं आव्हान आहे। पहिले मुख्यमंत्री आहेत की जे जनतेचे आभार मानत आहेत निवडणुकीनंतर, काय सांगायला? अनेकदा आपण बघतो की निवडणुका झाल्यानंतर गरज सरो आणि वैद्य मरो नंतर आभार मानायलाही कोणी जात नाही आणि जनतेला कोणी विचारत नाही। परंतु हे देशातले एकमेव असे मुख्यमंत्री आहेत की निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रभर फिरत आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मतदारांचे आभार मानतायत। नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला 3 जागा दिल्या होत्या, तिन्हीच्या तिन्ही जागा ह्या भरभरून मतांनी जनतेने निवडून दिल्या। त्या जनतेचं दर्शन घेण्यासाठी आज शिंदे साहेब आपल्याकडे येत आहेत। तेव्हा हा वेगळ्या प्रकारचं नेतृत्व हे शिवसेनेचं आहे, माननीय शिंदे साहेबांनी दाखवून दिलं। जनतेची व्यवस्था कशी होणार आहे? जनतेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये 50,000 लोक बसतील असे मोठे टेंट्स तिथं उभारण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर बसण्यासाठी खुर्च्या, पाण्याची व्यवस्था सुद्धा तिथं करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही। त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था सुद्धा नवीन मोंढा मैदानामध्ये करण्यात आलेली आहे। कुठलीही गैरसोय जनतेची होणार नाही। एक चांगला सोहळा या निमित्तानं होणार आहे।